आभार सुद्धा मानतील माननीय आपणा सगळ्यांचं लाडकं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अच्छा, जय श्री राम, जय जय श्री राम। आजच्या आभार मेळाव्याला उपस्थित माझे सहकारी मंत्री संजय राठोड, दुसरे तुमचे लाडके मंत्री आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, ज्यांचा आता प्रवेश झाला ते उभाटाचे जिल्हा प्रमुख राजू हरणे, संदीप इटकेलवार, मंगेश काशीकर, वरदराज पिल्ले, शिवकुमार यादव, राज तांडेकर, सुभाष नवले, करुणा अस्तनकर, व्यासपीठावर खूप लोक आहेत। त्यामुळे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो, आपल्याला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आज तुम्हाला साष्टांग दंडवत घालण्यासाठी इथं आलेला आहे। आशिष जयस्वाल यांच्या निवडणुकीत मी आलो होतो प्रचाराला आणि त्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं तुम्ही आशिषला आमदार करा, मी आशिषला नामदार करतो आणि त्याप्रमाणे आशिष मंत्री झाला आणि मी सांगितलं गुलाल उधळायला आणि आभार मानायला येतो, त्याप्रमाणे मी आपले आभार मानायला आलेलो आहे। आणि म्हणून आशिष जयस्वाल हे आपले लाडके भाऊ आहेत। तुम्ही या लाडक्या भावाला विक्रमी मतांनी निवडून दिलं आणि मी त्यांना मंत्री केलं, हा खरं म्हणजे विजयाचा डबल आनंद या ठिकाणी आज व्यक्त आपल्याला करण्याची संधी मिळालेली आहे। ही लँडस्लाइड विक्ट्री कशी मिळाली, कुठली लाट होती, हे लोक मला अनेक विचारतात। मी त्यांना म्हणतो ही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट होती, लाडक्या भावांची, लाडक्या शेतकऱ्यांची, लाडक्या युवांची आणि लाडक्या ज्येष्ठांच्या प्रेमाची महालाट होती। आणि म्हणून आज झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाइड विक्ट्री म्हणजे दैदिप्यमान विजय, 232 जागा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निवडून आल्या। याबद्दल तुमचं तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। हा विजय या महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही, एवढा विजय आपण मिळवून दिला। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे प्रेम असाच आशीर्वाद या ठिकाणी आपण कायम ठेवा, हे सांगायला मी आपल्याला आलेलो आहे। खरं म्हणजे विदर्भात हळूहळू आता तापायला सुरुवात झाली आहे। मला वाटतं मी आलो होतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत देखील प्रचंड या ठिकाणी उष्णता होती आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसा गारवा होता ना आशिष। परंतु 2.5 महिन्यापूर्वी भर थंडीमध्ये महायुती शिवसेनेची जी लाट या ठिकाणी विदर्भात येऊन गेली, त्यामुळे सगळे विरोधक थंड पडले। आणि म्हणून त्यामुळे काही लोक घरात बसून त्यांचा नुसतं जळफळाट चाललाय। परवा ते स्वतःलाच म्हणाले महाराष्ट्राचा धक्का पुरुष आहे। तुम्ही वाचलं की नाही? खरंच आहे, ऐकलं? खरंच धक्का पुरुष आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना धक्का मारून कायमचं घरात बसवलेलं आहे। याचं कारण सांगतो, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी धक्क्याला लावण्याचा प्रयत्न केला
त्यांना लोकांनी घरी बसवलं आणि जे काम करणारे आहेत त्यांच्या मागे ही जनता उभी राहिली. आता येणाऱ्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायती यामध्ये आपल्या सगळ्यांना आणखी एक काय म्हणतो धीरे काय धक्का द्यायचा आहे, काय रे ते जोर का झटका धीरे से देणार ना. जसं विधानसभेला दिलं तसं तुम्ही आता या निवडणुकीत पण आता या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. आजही लोक मगाशी आशिष म्हणाला लोक रांगेत आहेत, लोक ठाण्याला प्रवेश घेत आहेत, मुंबईला घेत आहेत, नागपूर अधिवेशनात आले, अगदी दिल्लीला गेलो होतो तिकडे प्रवेश घ्यायला आले नाशिकचे नगरसेवक. आणि म्हणून हे लोक का जात आहेत, का सोडतायत याचा विचार करायला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे, आत्मचिंतन करायला पाहिजे. फक्त शिव्या तुमच्या या एकनाथ शिंदेला सकाळ संध्याकाळ झोपता उठता शिव्या शाप एक कलमी कार्यक्रम. मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे, तसा एकनाथ शिंदे तुम्हाला दिसतो. कारण आता रोज इन्कमिंग सुरू आहे. मी त्यांचं स्वागत करतोय कारण खरी शिवसेनेची जान आणि आत्मा आपल्याकडे आहे. मगाशी आशिष म्हणाला की 60 जागा आपण जिंकल्या, आपण लढवल्या 80 आणि जिंकलो 60. त्यांनी लढवल्या 97 आणि जिंकले 20. मग सांगा खरी शिवसेना कुणाची आहे? खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? ते व्यासपीठावर बसलेत आणि तुम्ही जे समोर बसलेला आहात ते खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहात. खरी शिवसेना इथं बसली आहे. आणि म्हणून राजू हरणे तुम्ही यायला उशीर केलात कारण तुम्ही प्रेमात अडकला होतात. पण जेव्हा तुम्हाला कळलं की इथं चेहरा इनोसंट आहे पण त्या चेहऱ्याच्या मागे आणखी चेहरे दडलेले आहेत. एक गाणं आहे, एक चेहरे के पीछे कई चेहरों, काय म्हणतात ते, एक चेहरे के पीछे कई चेहरे छुपा लेते हैं लोग. अरे बाबा मला देखील काही पोटातलं पाणी हललेलं दिसलं नाही. पोटात एक ओटात एक. आणि कशी राहतील लोक तुमच्याकडे? ना विचारधारा, ना स्वाभिमान, ना अस्तित्व. आणि म्हणून जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. काय? जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, जीत के खातिर जुनून चाहिए. ये आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में ऐसी गूंज चाहिए. आणि ही वाघाची गूंज, ही डरकाळी आपण वारंवार दाखवून दिली आहे. मगाशी आशिषने सांगितलं जेव्हा शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही. तुम्ही शिवसेना त्यांच्या दावणीला बांधली, धनुष्यबाण गाण टाकला, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागले. हे सर्व आमदार यांचा उद्रेक झाला आणि उठाव झाला, संघर्ष झाला. 3 वर्षापूर्वी या महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशाने त्याची नोंद घेतली. कोण आहे? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे एक साधा कार्यकर्ता आहे पण तो बाळासाहेबांचा आणि आनंदगे साहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. आणि म्हणून मला हलक्यात घेऊ नका. मी म्हणतो ते यासाठी मला हलक्यात घेऊ नका. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून काही दिवसापूर्वी आपल्याला माहित आहे दिल्लीमध्ये माझा सन्मान झाला. महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार खुद्द पवार साहेबांच्या हस्ते मला सन्मान मिळाला. तिथं महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते.
पण एका मराठी माणसाने एका मराठी माणसाचा सत्कार केला. पण उबाटाच्या पोटात चांगलीच कळ आली. अरे कितना जलोगे, कितना जलोगे, जलकर एक दिन खुद ही खाक हो जाओगे. हे सोडा, पोटदुखी सोडा. काही झालं, कुणाला पुरस्कार मला मिळाला. तुम्ही पवार साहेबांचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं. त्या ठिकाणी अमित शाह साहेबांचा उद्धार केला. त्या ठिकाणी साहित्यिकांना दलाल म्हटलं, साहित्यिकांचा अपमान केला. महाजी शिंदे यांच्या वंशजांचा अपमान केला. माझं तर सोडा. या ठिकाणी म्हणून केवळ शिवसेना नाही, शिवसेना उरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण यांना पोटदुखी जातच नाही, पोटदुखी वाढतीये. कारण हे डॉक्टर कडून औषध घेत नाहीत, कंपाऊंडर कडून घेतात औषध. कंपाऊंडर कडून माहित आहे ना तुम्हाला. आणि म्हणून आम्ही कुणालाही शिवाशाप देत नाही आणि अपमानालाही उत्तरही देत नाही. हा एकनाथ शिंदे आरोपाला कामातून उत्तर देतो, आरोपाला कामातून उत्तर. आणि तुम्ही शिवाशाप देत राहा, पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला कामातून उत्तर देईल. 2.5 वर्ष या कामातून उत्तर देणारे आम्ही कार्यकर्ते म्हणून दाखवलं. मी आपल्याला सांगतो, 2.5 वर्ष या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून काम केलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणल्यानंतर एकही दिवस सुट्टी न घेता फक्त 2-2, 3-3 तास, कधी कधी तेवढी झोप न घेता या एकनाथ शिंदेने या महाराष्ट्रासाठी काम केलं. हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या आई वडिलांनी पण केलेली मेहनत मी बघितली आहे. माझ्या आईने, माझ्या पत्नीने केलेली काट कसर मी पाहिली आहे. त्यांची तगमग मी पाहिली आहे. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. माझ्या लाडक्या बहिणी इथे आहेत. तुम्हाला मी शब्द देतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही. लाडके भाऊ, त्यांचं युवा प्रशिक्षण आहे, त्या बाबतीत देखील आम्ही सरकार मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, मी आहे देवेंद्रजींच्या बरोबर आणि अजितदादा आम्ही बसून त्याच्यावर, इथं माझे 2 मंत्री आहेत, त्यावरही आम्ही निर्णय घेऊ. शेवटी आज कुठेतरी बातमी वाचली, मग लाडक्या बहिणींना 50% एसटी सवलत दिलेली बंद करणार म्हणून. मी तात्काळ मंत्र्यांना सांगितलं, तर मंत्री म्हणाले असं काही नाही. मी म्हणालो कुठल्याही परिस्थितीत एसटीला सवलत दिलेली बंद होता कामा नये. माझ्या लाडक्या बहिणींना ज्या ज्या योजना आम्ही केल्यात, लेक लाडकी लखपती असेल, लाडकी बहीण सन्मान योजना असेल, एसटी मध्ये सवलत असेल, बचत गट योजना असेल, कुठली योजना बंद होणार नाही. कारण या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील या लाडक्या बहिणींना प्रगती, उन्नती झाली पाहिजे म्हणून अनेक योजना केल्या. मला अभिमान आहे. आज लाडकी बहीण योजना इतर राज्यांनी देखील सुरू केली. दिल्लीमध्ये देखील तुमची लाडकी बहीण तिकडे रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदी बसल्या. हे देखील लाडक्या बहिणींचं यश आहे. शासन आपल्या दारी, अरे शासन आपल्या दारी घेऊन जाणारं आपलं महायुतीचं सरकार. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारी सुरू केलं. सगळे कलेक्टर, तहसीलदार, बीडीओ, तहसीओ, तलाठी कामाला लागले. कॉम्पिटिशन सुरू झालं. आणि का लाभ नव्हते पहिले, का योजना नव्हत्या पहिल्या, का लाभार्थी नव्हते पहिले, सगळं होतं. परंतु सरकार दरबारी चक्रा मारणं, इकडे खेटे मारणं, कटकट नको म्हणून लोक ते लाभ सोडून देत होते. तुमच्या या मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी लोकांच्या दारात घेऊन गेला. आणि मला समाधान आहे, मला आनंद आहे की 5 कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला. माझ्या लाडक्या बहिणींना कुणाला घर मिळालं, कुणाला दाखला मिळाला, कुणाला ड्रोन मिळाला, कुणाला पॉवर टिलर मिळाला, कुणाला ट्रॅक्टर मिळाला. हे काम आम्ही केले, आपल्या महायुती सरकारने केले. आणि म्हणून एकीकडे कल्याणकारी योजना सुरू केल्या, दुसरीकडे रखडलेले प्रकल्प सुरू केले.
आणि कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांची सांगड आपण घातली. आणि म्हणून आशिष, तुम्हाला किती निधी मिळाला? 2000 कोटी रुपये आपल्या महायुतीच्या काळात, माझ्या मुख्यमंत्री काळात आशिष मिळाला. अगोदर किती मिळाल ते महाविकास आघाडी? 20-25 कोटी. संजय राठोड इथं बसलेत. संजय राठोड, तुमच्या मतदारसंघात किती पैसे मिळाले? 3500 कोटी रुपये. आणि 750 फक्त आपल्या पवित्र पोहरा देवीच्या विकासाला आपण दिले. आता रामटेकचा पण आपण आराखडा केलाय. 211 कोटी. एकही पैसा कमी पडणार नाही हा शब्द आहे. आणि राम जन्मभूमी, रामाची अयोध्या सारखा प्रति अयोध्या नाही. आणि म्हणून आशिष जयस्वाल यांनी केलेलं काम आपण पाहिलंय. त्याचं काम बोलतंय. त्यांनी माझ्याकडे दिली लिस्ट, किती कामं केली. अरे किती वाचत बसणार, एवढी कामं तू केली म्हणून तर तू आमदार अनेक वेळा झाला आणि नामदार पण झाला. तुझ्या कामामुळे रस्ते बनवले. रस्त्याची क्वालिटी काय? अतिशय उत्तम क्वालिटी. खर्च तेवढाच, पण काम स्वतः डोळ्याखाली घालून केलं. अनेक योजना त्यांनी केल्या. आरोग्य आपल्या दारी त्यांनी केलं. वेगवेगळ्या नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया आशिष जयस्वाल या तुमच्या आमदाराच्या डोक्यात आहे. हा तुमचा आमदार हा आदर्श आमदार आहे. आणि आदर्श आमदार असावा कसा? तर आशिष जयस्वाल सारखा असावा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या महायुतीच्या काळात एवढे निर्णय घेतले. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही चालू केले. देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री होते, 19 पर्यंत त्यांनी ज्या योजना सुरू केल्या, मग सिंचन प्रकल्प, विदर्भातले सिंचन प्रकल्प अनेक होते, जलयुक्त शिवार, अनेक योजना महाविकास आघाडीने बंद केल्या. तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ त्या सुरू केल्या. आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम, धानाला भाव पण आपण वाढवला ना आशिष. धानाचा भाव बोनस धानाचा बोनस वाढवला. शेतकऱ्यांना 2.5 वर्षात महायुती सरकारने 45,000 कोटी रुपयांच्या योजना दिल्या. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण देत नव्हतो. एनडीआरएफचे नियम तोडले. त्याच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहिलो. आणि म्हणून शेतकरी आपला अन्नदाता आहे. हा मायबाप आहे आपला. त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि म्हणून इकडे प्रकल्प विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निघालो. एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना. आणि या सर्वांची सांगड घातली. आणि म्हणून 232 आमदार निवडून आणण्याची जादू झाली. मी आपल्याला माहित आहे, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात सभागृहात बोललो होतो की मी आणि देवेंद्रजी मिळून येणाऱ्या विधानसभेत 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार. हे माझं वचन होतं, शब्द होता, तो पूर्ण झाला. उभाटा म्हणाले जेवढे आमदार एकनाथ शिंदे बरोबर गेलेत त्यातला एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. अरे काय तुमचं काय जरा काय राहिलं? किती आले? आणि म्हणून इतिहास झाला. 80 लढवले, 60 आले. आता म्हणाले कधीच मध्ये की आता आम्ही माणसं फोडताय. आम्ही फोडायला कुणालाही जात नाही. आपला राजू तुला फोडायला आलो होतो मी. सांग जरा प्रेमाने. त्यांना माहित आहे राजूने खरी चेहरा पाहिला. आणि रात्रंदिवस काम करणारा माणूस कोण, स्वतः अडचणीत येताना मदत करणारा कोण. आणि म्हणून राजू हरणे
त्याच्या अख्ख्या टीमला घेऊन आला, सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आला. मी त्याचं स्वागत करतो. आणि राजू आता नरखेडमध्ये उरले सुरले सगळे लोक एका मोठा मेळाव्याचं आयोजन कर आणि तिथं मी येतो त्या मेळाव्यासाठी. तुम्ही म्हणाले आम्ही डोकी फोडू, आम्ही हे करू. अरे कोणाची फोडणार? कोण आहेत? राहिलेत कोण? त्याला देखील मनगटात ताकद लागते, त्याला वाघाचं काळीज लागतं, त्याला धाडस लागतं, हिम्मत लागते. मी मगाशी देखील कुठंतरी तो शोलेचा डायलॉग म्हणालो. शोले मध्ये असरानी म्हणतो, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूं, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पण मागे वळून पाहिल्यावर कोई नहीं. अरे अशी परिस्थिती का होती है याचा विचार करा. तुम्ही जेव्हा धक्का पुरुष म्हणाले, खरं आहे, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, बाळासाहेबांच्या विचारांना धक्का देण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना या महाराष्ट्रात जनतेने धक्क्याला लावलं, घरी बसवलं. हे मगाशी म्हणालो. आणि म्हणून कशाला आम्ही आमचं काम करतोय. तुम्ही किती शिवाशाप द्या, आरोप करा, हा एकनाथ शिंदे काम करत राहील. तुम्हाला मी एकच सांगतो, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते. पद येतात, पद जातात, पुन्हा पद येतात. पण तुमच्या मिळालेल्या पदामध्ये तुम्हाला किती काळ पद मिळालं यापेक्षा त्या काळात तुम्ही जनतेसाठी काय केलं हे लोक लक्षात ठेवतात. हे लोक लक्षात ठेवतात. म्हणून मी सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम, मुख्यमंत्री, चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित. असंच आपल्याला काम करायचं आहे. पदावर खाली होतात, पण या सर्व पदांपेक्षा मला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख या सर्व पदांपेक्षा वरची आहे, मानाची आहे, महत्वाची आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना भावांना भेटायला मी आलो. बाळासाहेबांनी सांगितलंय, शब्द दिला की तो शब्द पा. दिलेला शब्द पाळला पाहिजे. शब्द देताना 10 वेळा विचार करा. म्हणून आशिष, तुला दिलेले शब्द, या ठिकाणी दिलेली कामं, या ठिकाणी जे जे काय आपण केलं ते आपण करून दाखवलं. म्हणून हा एकनाथ शिंदे एक बार जो कमिटमेंट देगा तो वो बाद में खुद की भी नहीं सुनता. हा माझा स्वभाव आहे. आणि म्हणून लोक विश्वास ठेवतात. 50 आमदार, 17 खासदार, 13 खासदार, लाखो शिवसैनिक, लाखो नगरसेवक, हजारो नगरसेवक, शेकडो पदाधिकारी, हजारो पदाधिकारी आज काय येतात शिवसेनेमध्ये. खरी शिवसेना इकडे बसली आहे. ही खरी शिवसेना इथं आहे. आणि आपल्याकडे धनुष्यबाण, आपल्याकडे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. आणि म्हणून आपण काम करत राहा. परवाच मी छावा चित्रपट पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य संपल्या जमा असा विचार औरंगजेबाने केला. स्वराज्याचा घास घेण्यासाठी औरंगजेब आणि मोगलांनी आक्रमण केलं. पण संभाजी राजांनी 9 वर्ष औरंग्याला झुंजवलं. स्वराज्याची 1 इंच जागा देखील जिंकू दिली नाही. छत्रपती संभाजी महाराज महापराक्रमी होते. त्यांनी अनेक लढाया लढल्या, सगळ्या जिंकल्या, एकही हरले नाहीत. असा महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज. आणि औरंग्याच्या कौर्यापुढे संभाजी महाराजांचं शौर्य जिंकलं. त्यांनी म्हणाले की धर्म बदली करा, तुम्हाला जीवदान देतो, परंतु
देश और धर्म पर मिटने वाला, देश और धर्म पे मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। ते शंभूराज तुम्ही देखील छावा बघा, अंगावर काटे उभारतील निष्ठा आणि ताकद आणि आपल्या देशाबद्दल असलेला अभिमान काय तो बघा। अशा महान सुपुत्रांचा वारसा आपल्याला लाभलाय। छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि आपल्याला जी 2.5 वर्ष मिळाली त्यामध्ये आपण प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट लोकांच्या सेवेमध्ये, या जनतेच्या सेवेत आपण घालवलं। सोन्याचा चमचा घेऊन आपण जन्माला आलो नाही, पण या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणायला आपला जन्म झाला, सोन्याचे दिवस। आणि म्हणून या कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचं असेल, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवायचा असेल तर त्याला महायुती सरकारशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून विकास आणि कल्याणकारी योजना, यामुळेच या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा, जनतेचा लाडका भाऊ झालो। आणि म्हणूनच मला ते पद महत्वाचं आहे, कारण मी आपल्याला एवढंच सांगतो, किती कुणी काही म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी आपला मार्ग जो आहे हा विकासाचा मार्ग आहे, आपला मार्ग आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा मार्ग आहे। आणि म्हणून एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री होण्याचं कारण की जिद्द, मेहनत, कष्ट आणि सगळ्या गोष्टी। आज सगळ्यांना आरोप करतायत, आज या देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधलं, 370 कलम काश्मीरचं हटवलं, मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी, बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं, म्हणाले मला एक दिवस या देशाचा प्रधानमंत्री बनवा, मी अयोध्येत राम मंदिर बांधेन, कारण इथं पण राम मंदिर आहे म्हणून तुम्हाला आठवण करून देतो, आणि मी काश्मीरचं 370 कलम हटवेन। कुणी हा स्वप्न पूर्ण केलं? त्यांना देखील रोज सकाळ संध्याकाळ आरोप प्रत्यारोप, शिव्याशा। अरे ज्या प्रधानमंत्री या देशाचा गौरव जगभरात करतायत, देशाचं नाव जगभरात डंका पिटवतायत। परवा मी कुठे पाहिलं, वाचलं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पुस्तक आपल्या प्रधानमंत्री महोदयांना भेट दिलं, त्यामध्ये लिहिलंय मोदीजी आप महान हो। कोण लिहितंय? राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे, तिथेही पोटदुखी। आणि म्हणून एक द्वेषाने पछाडलेले लोक यांच्याकडून काय आपण अपेक्षा करणार? आणि म्हणून मला जेव्हा आजकाल परवा काहीतरी धमकी आली, त्यांना पकडलं, पण हा एकनाथ शिंदे जेव्हा शाखा प्रमुख होता तेव्हापासून याला धमक्या येतात। गडचिरोलीत पालकमंत्री होता, नक्षलग्रस्तांनी धमक्या दिल्या, मी या पोकळ धमक्यांना घाबरत नाही। माझ्या लाडक्या बहिणीने माझ्या हातात, दोन्ही हातात राख्या बांधल्या होत्या। या सगळ्या त्यांचं प्रेम, तुमचं प्रेम आणि या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे मला जीवाला तर काय, माझ्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कुणाची नाही। तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। आणि म्हणून या ठिकाणी सामान्य माणसाच्या तोंडावर समाधानाचं हसू फुलावं म्हणून आम्ही काम करतोय। आणि म्हणूनच मी तुम्हाला एवढंच सांगतो, आज रामटेक मध्ये मौदा तालुक्यात जवळपास 2000 किलोमीटरचे रस्ते बांधलेत। मला अशी कागद दिला मला आशिषने, खूप काम आहे, खूप कामं आपण केली। आणि म्हणून या ठिकाणी विकास कामांमुळे आशिष जयस्वाल यांना तुम्ही काय तर काय, इथं वाचायला खूप आहे, वाचत नाही तर बाबा, कारण एवढी बघा याच्यामध्ये जंत्री आहे कामाची। आशिष जयस्वाल काम करणारा कार्यकर्ता आहे, आमचे सर्वच आमदार काम करतायत, या ठिकाणी लोकांची सेवा करतायत। कन्हान नदीवरचा पूल झाला काय?
आणि तिथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण या भागात रस्ते बांधतोय. रामटेक क्षेत्रात आपण काहीतरी 64 बुद्धविहार बांधतोय, त्याचंही काम होईल. संविधान मंदिरं आपण बांधतोय. लोकसभेच्या याच्यात फेक नरेटिव्ह केलं, संविधान बदलणार, संविधान बदलणार. लोकांचं आरक्षण जाणार आणि फेक नरेटिव्ह पासून मतं घेतली. पण एकदाच फसू शकता, दुबारा नाही. गंमत सांगतो तुम्हाला, विधानसभेच्या निवडणुकीत यांनी मंत्रिमंडळाचं वाटप करून टाकलं. कारण 30 जागा आल्या होत्या, 31 जागा आल्या होत्या. त्यांना वाटलं सत्ता आता येणार. मंत्रिमंडळाचं वाटप केलं, खात्याचं वाटप केलं, 3-4 5 स्टार हॉटेल बुकिंग केले. पण माझ्या या लाडक्या बहिणी, लाडक्या भावानी, लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार आणलं. 4-5 महिन्यात एवढं आम्ही या महाराष्ट्रासाठी गेम चेंजर योजना आणल्या. आणि सर्वसामान्य माणसाचं सरकार काय असतं हे आम्ही दाखवून दिलं. आणि म्हणून या ठिकाणी मी बाकी काम याच्यात जात नाही. आज सुरजागडमध्ये प्रकल्प सुरू झाला, 5-10 हजार लोक काम करतात. आता स्टील इंडस्ट्री तिकडे होतीये. तुमच्या इकडे देखील उद्योग पाहिजे. उद्योग आपल्याला उद्योग मंत्र्यांनी आशिष उद्योग मंत्र्यांनी देखील उद्योग मंत्र्यांना मी सांगितलेलं आहे की आशिष जयस्वाल यांनी आपल्याकडे कनानमध्ये MIDCची मागणी केलेली आहे. उद्योग मंत्र्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि उद्योग मंत्र्यांनी मला सांगितलंय की कनानमध्ये MIDCचा प्रश्न निकालात काढू, इथं MIDC चालू करू, लोकांच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल. आणि हा शब्द या ठिकाणी दिला. आता मुख्यमंत्री दावोसला गेले होते, उद्योग मंत्री उदय सामंत होते त्यांच्याबरोबर. त्यांच्या दोघांचे मी अभिनंदन करतो. 15 लाख कोटीचे करारनामे केले. विदर्भात 5 लाख कोटीचे उद्योग त्यांचेही करारनामे झाले. म्हणून विदर्भाचा विकास करायचा आहे. विदर्भाचा विकास करत असताना आशिष तुम्ही आणि तुम्हाने आहेत, आशिष आहे, आपला संजय राठोड आहे, आता राजू आहे, त्याच्याबरोबर आलेले सगळे अधिकारी पदाधिकारी आहेत, आपले इथले शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख सगळे, आणि महिला आघाडी, युवा सेना मिळून शिवसेना देखील आपल्याला वाढवायची आहे. शिवसेना पुढे न्यायची आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आणि महायुतीला जिंकवायचं आहे. जसं विधानसभेत आपण जिंकलो, आता विधानसभेत जिंकल्यानंतर हातावर हात धरून बसायचं नाही. आपल्याला येणाऱ्या स्थानिक आता व्यासपीठावर बसलेले जे लोक आहेत, कोणी मंत्री, आमदार, खासदार सगळे झाले. आता या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांना देखील मानाच्या पदावर बसवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, हाच कार्यकर्ता शिवसेनेला मोठं करतो, हाच कार्यकर्ता आमदार बनवतो, हाच कार्यकर्ता खासदार बनवतो, हाच कार्यकर्ता जिल्हा परिषद जिंकून देतो. घरादारावर तुळशीपत्र ठेवून हा कार्यकर्ता रात्रंदिवस काम करतो आपल्या शिवसेनेसाठी, नेत्यासाठी. पण जेव्हा तो अडचणीत असतो, अडचण हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल, कोर्ट कचेरी असेल, काही असेल, त्यावेळेस मात्र आम्ही माझ्या सकट आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी त्याच्या मागं, त्याच्या संकटात पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ही अपेक्षा या कार्यकर्त्याची असते. तेवढं मात्र आपण केलं पाहिजे, तेवढं मात्र आपण पाळलं पाहिजे. त्याच्या संकटात त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. बाळासाहेब कार्यकर्त्याच्या मागं उभं राहायचे. तुम लढो हम कपडा संभालते असं म्हणणारे कोण आहेत तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहणार आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं. आता उपमुख्यमंत्री आहे तरी कार्यकर्ता म्हणून काम करणार. आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. ही शिवसेना कार्यकर्त्यांची आहे. इथं कोणी मालक, कोणी नोकर नाहीये. जो काम करेगा वही आगे बढ़ेगा. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेनी कोल्हापूरच्या
अधिवेशनात सांगितलं, हे मालक नोकराचा पक्ष नाही, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, वही आगे जाएगा. आणि म्हणून पदाधिकारी नेमताना देखील मी आपल्याला सांगू इच्छितो, कार्यकर्त्याला जे बळ आहे ते बळ दिलं पाहिजे. हा माझा, हा आवडता, हा नावडता असं करता कामा नये, तर शिवसेना पुढे जाईल. शिवसेना या विदर्भामध्ये पाहिजे लोकांना. आणि 2022 पूर्वी काय मगाशी राजूनी सांगितलं, कोण किती लक्ष देत होतं, आशिषने पण सांगितलं. पण आता हा एकनाथ शिंदे आहे, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तुमचा नेता आहे. आणि म्हणून आता काळजी करू नका, आपल्याला पूर्वीपेक्षा आणखी जबाबदारीने काम करायचं आहे. कारण महायुतीला प्रचंड दैदिप्यमान असा विजय या महाराष्ट्रातल्या जनतेने मिळवून दिला. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की 24 तास काम करणारा मुख्यमंत्री देखील या राज्याला मी पाहिला. आणि 24 तास काम करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते देखील पाहिले. मग कोविड असू दे, आपत्ती असू दे, आपदा असू दे, काही असू दे, संकट काळी पहिला धावून जाणारा हा हात शिवसैनिकाचा असतो, शिवसेनेचा असतो. ही परंपरा आपली आहे. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून धन्यवाद द्यायला आलोच, आभार मानायला आलेलोच आहे. पण एक हेही सांगायला आलोय की आज आपण संकल्प करूया, त्याचे विधानसभेमध्ये महायुतीला विजय मिळाला तशा माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी या विदर्भामध्ये देखील गावागावामध्ये शिवसेना पोचवायची आहे, घराघरात शिवसेना पोचवायची आहे. आणि या ठिकाणी गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, हे आपलं मिशन आहे. सदस्य नोंदणी वाढवा, कार्यकर्ते वाढवा, कार्यकर्ते जपा. आणि येणाऱ्या सर्व नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यावर भगवा फडकवा असं आवाहन मी आपल्याला करायला आलोय. देशभर शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे. आणि म्हणून आपण कामाला लागा एवढंच सांगायला आलोय. आणि तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे सदैव खंबीरपणे उभा राहील हे वचन द्यायला आलोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.